गेलो होतो गुरगावला, त्यांच्या मुलालाही भेटलो आणि त्यांना विनंती केली की इथे जर काय जमत नसेल तर आपण एअर ॲम्ब्युलन्सनं त्यांना मुंबईला नेऊया. आमच्या सगळ्यांची तशी इच्छा आहे. त्यांना उद्धव ठाकरेंच्या वतीनं सांगत नाही दिला, स्वतः उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियाशी बोलले, पण दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. काँग्रेस पक्षात आणि देशाच्या राजकारणात आज त्यांची अत्यंत गरज होती. या परिस्थितीमध्ये त्यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख स्तंभ कोसळला आणि देशाच्या राजकारणातला अनेक वर्ष दिल्लीमध्ये राजकारण करणारे अहमद पटेल ही म्हणजे पक्षनिष्ठा आणि शिस्त यांची पाठशाळा होती. सर्वोच्च पदावर पोचून सुद्धा, हातात सर्व सत्ता असून सुद्धा विनम्रता म्हणजे काय, ती विनम्रता तरुण कार्यकर्त्यानं, राजकारण्यानं अहमद पटेल यांच्याकडून शिकावी असे मी नेहमी म्हणते. त्यांचं जाण्यानं खरोखरच आम्ही सगळे दुःखात आणि एका फार मोठ्या दुःखात आहोत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी बरोबर वर्षभरापूर्वी त्यांचेसुद्धा प्रयत्न आणि त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला लाभत होतं. किंबहुना दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांचं प्रमुख मन वळवण्याचं कामसुद्धा अहमद पटेल यांच्या माध्यमातून आम्ही सगळंच करत होतो. आज ते आमच्यात नाही. आम्ही सगळे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते असून मी व्यक्तिशः त्यांचे माझे खूप प्रेमाचे संबंध होते आणि म्हणून मी काही दिवस दिल्लीत जाऊन राहिलो होतो. परवा चालू आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबाबरोबर या दुःखाच्या घडीमध्ये सोबत आहोत. काँग्रेस पक्षाची सुद्धा हानी झालेली आहे. त्याचबरोबर फक्त काँग्रेस पक्षाची नाही, देशाचीही हानी झाली. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो. आणला होता जेव्हा भाजपचा बोलबाला होता, शेवटच्या क्षणापर्यंत असं आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे आज प्रधानमंत्री गृहमंत्री झाले, पण गेले कित्येक वर्ष गुजरातचं राजकारण हे अहमद पटेल ह्यांच्या इशारावर आणि त्यांच्या नजरेवर चालत होतं. आजही गुजरातच्या राजकारणावर त्यांची तेवढीच पकड होती. अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी राज्यसभेमध्ये जंग पछाडलं, पण शेवटी ते अहमद पटेल असल्यामुळे निसटता का होईना ते विजय प्राप्त करून दिल्लीला आले. सर हिंदी क्या कहेंगे सर? आज अहमद पटेल हमें छोड़कर चले गए हैं, ये हम सब के लिए सदमा है. बहुत ही दुखद वार्ता आज सुबह मुझे मिली है. 2 दिन पहले ही मैं दिल्ली में जाकर मेदांता में उनके परिवार से मिला था. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने भी परिवार से बात की. हमने ये भी प्रस्ताव रखा, अगर अहमद भाई की तबीयत में कुछ बदलाव सुधार नहीं होता है तो हम उन्हें एयर एम्बुलेंस से मुंबई लेके जाएंगे, वहाँ हम कोशिश करेंगे. लेकिन आज ये दुखद वार्ता हमारे पास आ गई. कांग्रेस पार्टी का एक प्रमुख स्तंभ आज गिर गया. आज अहमद भाई की सबसे ज़्यादा ज़रूरत देश की राजनीति में और कांग्रेस में थी. लॉयल्टी क्या होती है पार्टी के साथ, वफादारी क्या होती है, ये अहमद भाई से सीखना चाहिए. सभी जो कार्यकर्ता अब नई राजनीति में आते हैं तो उन्हें एक सीखना चाहिए कि लॉयल्टी क्या होती है. अहमद भाई के साथ, अहमद भाई इतने बड़े थे लेकिन मैं इतना विनम्र नेता दिल्ली में मेरे जीवनकाल में नहीं देखा. मेरे हमेशा उनके साथ मधुर रिश्ते रहे और हम सब साथ में. प्रताप सरनाईकांची आज 11 वाजता चौकशी होणार आहे. ईडीच्या कार्यालयात बोलवलं समन केलेलं आहे. परत एकदा त्यांना ईडीने समन केलेलं आहे. बघा, त्या संदर्भात स्वतः प्रताप सरनाईक यांनी एक खुलासा दिलेला आहे की ज्या प्रकरणाची तपास ते करतायत त्या प्रकरणाशी त्या कुटुंबाचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर
दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं कोणत्याही व्यवसाय व्यापार करू नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या माध्यमातून, केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खतम करू. हे धोरण जर कोणी राबवत असेल तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय राहून उभा राहील. हिंदी सर देवेंद्र फडणवीस काल असं म्हणाले आहेत की जर काही चूक केली नसेल तर काही होणार नाही, ठीक आहे. चौकशीला घाबरू नका. कोणी चौकशीला घाबरत नाही. चौकशीला घाबरण्याचं कारणच नाही आहे. आता चौकशांना तुम्ही घाबरायला पाहिजे असं मी म्हणेन. सगळे महाराष्ट्रात सुद्धा सत्ता आहे, लक्षात घ्या. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत ते सुद्धा विसरू नका. तेव्हा चौकशांना कोण घाबरत आहे हे लवकरच कळेल. आपल्याला ईडीची नोटीस मिळाली आहे का? माझ्याकडे अशी ईडीची नोटीस आली आहे, वाट बघते. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला आली आहे का, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला किंवा अजित पवारांना किंवा अन्य कोणाला या काळात अशा नोटीस आल्या तरी मला धक्का किंवा आश्चर्य बसणार नाही. कारण मला असं कळलं आहे की जुनी थडगी 20-20 वर्षापूर्वीची उकरण्याचं काम चालू आहे, उत्खनन चालू आहे. ईडीवाले मोहनजोदडो हडप्पापर्यंत पोहोचलेले आहेत. तो पोहोचू द्या. मोहनजोदड़ो हड़प्पा तक पहुँचे हैं, निकालने दो, हम भी तैयार हैं. प्रताप सरनाईक जी को फिर से एक बार समन किया गया है. देखिए, प्रताप सरनाईक शिवसेना के सिर्फ एमएलए नहीं है, हमारे साथ हैं. बहुत ही मजबूत इरादे वाले हमारे साथ. कल आपने उनका बयान सुना. ईडी हो या और कुछ हो, कोई मतलब नहीं. आप जांच कर सकते हैं, आप करो जांच, जितनी चाहिए उतना करो. छगन भुजबल जी ने कल कहा था कि वोकल होना इस अभी के इरा में ये सबसे बड़ी गलती होती है और वोकल होना और सच बोलना और पार्टी के साथ वफादारी रखना, ये सबसे बड़ी गलती अब हो रही है. लेकिन हम भी बाला साहब ठाकरे की शिवसैनिक है, छत्रपति शिवाजी महाराज के शिवसैनिक है, तो जो करना आप कर लीजिए, कोई चिंता नहीं है. क्या आपको ईडी की नोटिस आई है? क्योंकि बात ऐसे भी चल रही है कि संजय राउत को भी ईडी की नोटिस आई है. आने तो मैं इंतज़ार कर रहा हूँ, आ सकती है ना, मुझे आ सकती है, और भी जो महाविकास आघाड़ी के प्रमुख स्तंभ है उनको आ सकती है, पवार साहब को भी भेजी थी, आ सकती है, आने दो. ऐसा है कि कुछ काम नहीं होगा देश में. 10-10 हज़ार करोड़ का घपला करके लोग भाग रहे हैं. कुछ लोगों की संपत्ति अचानक 1 करोड़ से 5,000 करोड़ होती है एक साल में. तो ईडी उनकी जांच नहीं करेगी. लेकिन महाराष्ट्र में जो प्रमुख लोग हैं, उनके बच्चे हैं, उनको दबाव में लाकर राजनीति करना चाहते हैं कुछ लोग, तो करने दो. अगर मुझे नोटिस की बात कोई कर रहा है तो नोटिस आने दो, मैं भी इंतज़ार कर रहा हूँ. पुराने बातें खंगालने की एक मुहिम चल रही है. मोहनजोदड़ो हड़प्पा तक जा रहे हो लोग, खंगालने के लिए जाने दो. सर काल तुम्ही कुटुंबातील म्हणाला होता तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ना अजून आली तर बघू. सर काल तुम्ही म्हणाला होता की नक्कीच हे सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये फार काळ चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, पण डाव आम्ही उलटो. सर काल दरेकर असं म्हणाले आहे की काल तुमच्याकडे देखील नावं आहेत कंगना काही तुम्ही म्हणालात की असं तुम्ही म्हणालात. नेते घरी नसताना छापा मारणं ही मर्दनगी नाहीये, मग कंगना घरी नव्हती ती कुठली मर्दनगी होती? अच्छा, कंगनाने जे काय मुंबईला पाकिस्तान म्हटलेलं आहे, कंगनाने जे काय मुंबई पोलिसांना माफिया म्हटलं आहे, समर्थन करतायत त्याचा. मुंबईला पाकिस्तान म्हणणारे, मुंबईची बदनामी करणारे कोणी असतील ते घरी असोत अगर नसो, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर भारतीय जनता पक्षानं सहमती व्यक्त केली असेल की मुंबई पाकिस्तानच आहे, तर असं समर्थन करणाऱ्यांच्या विरुद्ध सुद्धा त्याच पद्धतीनं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. चला. सर तुमच्याकडे पण काही नेत्यांची नावं असल्याचं तुम्ही सांगितलं आहे. जर चौकशीसाठी विचारलं या सगळ्या चौकशा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ द्या, मग 100 नेत्यांची यादी मी त्यांना पाठवतो. ये सब जांच जो चल रही है पॉलिटिकल वेंडेटा के होने के बाद मैं इस देश के 120 प्रमुख नेता है जो सत्ताधारी पार्टी के हैं, उनकी लिस्ट में ईडी के पास, अर्थ मंत्रालय के पास भेज रहा हूँ. अब मैं देखूंगा ईडी किसको बुलाती है. सर देवेंद्र फडणवीस ने कहा है एक किताब के विमोचन में. सर शेवटचा प्रश्न.